आहेत ते तीन प्रकारचे आहेत. एक आहे शारीरिक, दुसरे मेंटल किंवा इमोशनल जे म्हणतो आपण, भावनिक स्तरावर, मानसिक आणि भावनिक स्तरावरचे फायदे. आणि तिसरं जे आहे ते आध्यात्मिक फायदे. म्हणजे आता डीएनए ऍक्टिव्हेट झाल्यानंतर काय काय फायदे होतात ते आधी आपण बघूयात, आणि त्याच्यानंतर डीएनए ऍक्टिव्हेशन व्हायच्या तीन पद्धती ज्या आहेत किंवा ते कशा पद्धतीने आपला डीएनए ऍक्टिव्हेट होत चाललाय आता, तर ते आपण त्याच्यानंतर बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघूयात की आपण डीएनए ऍक्टिव्हेशन झाल्याचे फायदे काय काय होतात. तर पहिलं म्हणजे आपल्या ज्या 10,000 ट्रिलियन सेल्स आहेत, त्या प्रत्येक सेलमध्ये आपला डीएनए आपण बघितलं तर त्या प्रत्येक डीएनए मध्ये 30,000 ऍक्टिव्ह जीन्स आहेत की ज्यांच्यामुळे आपला रंग, उंची, जसं डोळ्यांच्या कलरसाठी आपण उदाहरण घेतलं होतं, निळे डोळे आणि चॉकलेटी डोळे कसे बनतात, तर ते तो जे एटीजीसी कंटेंट आहे त्याच्यातला एखादा जरी सिक्वेन्स किंवा एखादा जरी तो जे अक्षर म्हणा तुमच्या भाषेत सांगायचं तर ते इकडचं तिकडं स्विच झालं किंवा कमी झालं किंवा जास्त झालं तर आपल्या डोळ्यांच्या कलरमध्ये, केसांच्या कलरमध्ये, आपल्या कलरमध्ये, आपल्या अवयवांच्या ठेवणीमध्ये बदल होतात. तर ते कशामुळे होतात, तर त्या जीन्समुळे होतात. तर अशा प्रकारे डीएनए मध्ये आपल्या 30,000 ऍक्टिव्ह जीन्स आहेत की ज्यांच्यामुळे हे आपलं रंग, उंची, डोळे, नाक, केस कसे होणार ते ठरतं. आणि डीएनए कोडॉन्स म्हणजे जे सांगितलं 3 ते 80 कंटेंट मिळून, 3 मिळून एक कोडॉन बनतो. तसे हे आपले जे डीएनए चे कोडॉन आहेत ते लाईट कोडच्या रूपात काम करत असतात. जसं आपण आता पुढे बघणार आहे, उद्या येईल आपला भाग तो लाईट बॉडी वगैरे. तर ती लाईट बॉडी कशी बनते, तर त्या लाईट कोडॉनच्या सहाय्यानं लाईट बॉडी बनते. तर ते लाईट कोडॉनच्या रूपात काम करतात आपले डीएनए जे कोडॉन आहेत ते. आणि जेव्हा लाईट कोड जेव्हा ऍक्टिव्हेट होतो तेव्हा आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक, आध्यात्मिक मध्ये बदल व्हायला लागतात. तसंच आपलं जे आकाशिक रेकॉर्ड ऐकलं असेल तुम्ही सेशन मधून वगैरे, तर आकाशिक रेकॉर्ड किंवा ब्ल्यूप्रिंट वगैरे जे आहे त्याच्यामध्ये पण आपण बदलून किंवा चेंज करून आपलं जे काही फ्युचर असेल किंवा प्रेझेंट असेल ते आपण चेंज करू शकतो. या कोडॉन मध्ये चेंज करून किंवा डीएनएचं ऍक्टिव्हेशन करून त्या आकाशिक रेकॉर्डिंग मध्ये आपण बदल करू शकतो, चेंज करू शकतो. जसं काल पण सेशन मध्ये मॅडमनी सांगितलं आपल्याला की जे काही आधीच आहे ते आपण पूर्णपणे बदलू शकतो. ते आपल्याकडे तेवढी कपॅबिलिटी दिली आहे आणि क्षमता दिली आहे. तर त्याप्रमाणे हे डीएनएच्या ऍक्टिव्हेशन मध्ये या गोष्टी होतात. हे अर्चना मॅडम, सगळं व्हिडिओ बंद करा. हे सगळं होतं. तर आता आपण पहिलं बघूया फिजिकल बेनिफिट्स म्हणजे शारीरिक फायदे काय काय होतात डीएनए ऍक्टिव्हेट झाल्यावर. उच्च जीवनशैली, मग त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या उच्च जीवनशैलीची डेफिनेशन वेगळी वेगळी असू शकते. काहींना लक्झरियस लाईफ म्हणू शकता किंवा काही काही जणांना अगाध ज्ञान, म्हणजे आयुष्यभरात आतापर्यंत आपण शाळेत कॉलेजमध्ये गेलो पण तरी जे आपल्या सोलला सॅटिस्फाय करणारं जे ज्ञान असतंय ते आपल्याला नव्हतं मिळालं. ते मिळणं, ज्याला उच्च म्हणजे आपण उच्च लेवलच्या सगळ्या गोष्टी म्हणतो आपण ते. शक्तीमध्ये, आपल्या एनर्जीमध्ये वाढ होते, पचन शक्ती सुधारते. आता बॉडी लेवलला आपण बघतोय बरोबर, फिजिकल लेवलला, शारीरिक लेवलला आपण बघतोय तर आपल्या पचन शक्तीमध्ये सुधारणा होते. नॅचरली आपला जे फॅट आणि मसल्स आहे शरीरातले त्याचं संतुलन होत आहे. शरीरामध्ये जे आवश्यक असलेला पाण्याचा भाग आहे 70 ते 71% पाण्याचा भाग, जसं म्हटलं पिंडी ते ब्रह्मांडी. जसं ब्रह्मांडामध्ये बाहेर पृथ्वीवर 71% पाणी, तसं आपल्या शरीरामध्ये तर कमीत कमी 70% पाणी लागतं. आपण सेल बघितल्या डीएनएचं सगळी माहिती घेताना, तर त्या प्रत्येक सेलमध्ये 70% पाण्याचा भाग आहे, पाण्याचा अंश आहे. अशा आपल्या 10,000 ट्रिलियन सेल्स आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे विचार करा, प्रत्येक सेलमध्ये 70% पाणी, अशा 10,000 ट्रिलियन सेल्स, आणि त्यापासून आपलं शरीर. तर तेवढा अंश पाण्याचा आपल्या शरीरामध्ये आहे. तर तो जो शरीरामध्ये आवश्यक असलेला 70 ते 71% पाण्याचा जो काही भाग आहे तो संतुलित ठेवण्यासाठी, कायम ठेवण्यासाठी डीएनए ऍक्टिव्हेशन झाल्यावर मदत होते. तसंच शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त जेवणाची इच्छा होतं, म्हणजे आपल्याला खायची इच्छा होणं जे म्हणतो की ज्याच्यामुळे ओबेसिटी वाढणं वगैरे या सगळ्या गोष्टी. तर जेव्हा हे डीएनए ऍक्टिव्हेट होतात ना तर आपोआप आपल्या खाण्यात बदल व्हायला लागतात. तर ते नियंत्रण म्हणजे जे अति किंवा लिमिट पेक्षा जास्ती गोष्टी ज्या असतात त्या कंट्रोलमध्ये यायला लागतात, ते नियंत्रित होतात. आणि तेवढं म्हणजे जेवणाची जरी जास्त अपेक्षा आपल्याला वाटत असेल खावं वगैरे, ते जेव्हा नियंत्रित होतं तेव्हा कमी जरी जेवलं तरी आपल्या शरीराला आवश्यक असणारे जेवढी काही पोषण तत्व आहेत
ती पोषण तत्व त्यातनं मिळतात आपल्या शरीराला. असं नाही की कमी खाल्लं म्हणून आपल्याला आता जीवनसत्व प्रोटीन्स कमी मिळणार मग विकनेस, असं नाही होत. तर ते नॅचरली जेव्हा डीएनए ऍक्टिव्हेट होतात आतमधून, तेव्हा त्याचं संतुलन योग्य प्रमाणात होतं. तेव्हा त्याच्यात जे काही तुम्ही कमी खावा नाही खावा बघा, मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या दिवशी विषय झाला होता की ब्रिदेरियन, म्हणजे पृथ्वीवर आता जवळपास 3 लाख की कितीतरी अशी ह्युमन बिईंग्स आहेत की जे श्वासावर जगतात. फक्त ना पाणी पितात, ना काही खातात, ना काही फळं खातात, जेवण जेवतात, फक्त श्वासावर जगतात. मग आपण आता बघतो, आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे फळं खाल्ली कुठली, म्हणजे संत्री खाल्लं तर सी विटॅमिन मिळतं, गाजर खाल्लं की सी विटॅमिन, हे आपल्याला माहिती आहे. जीवनसत्व मिळतात, प्रोटीन मिळतात, मिनरल्स मिळतात, आयर्न मिळतं, बीट खाल्लं की हिमोग्लोबिन वाढतं, हे सगळं आपल्याला माहिती आहे आपल्या सायंटिफिक नॉलेजनुसार. पण ही लोक जी पृथ्वीवर 3 लाख लोक आहेत, ब्रिदेरियन लोक म्हणतो आपण त्यांना, ती तर श्वासावर आहेत. मग त्यांना ते तर फक्त हवेवर जगतात, मग त्यांना कुठून मिळत असणार आहे? तर आपल्या बॉडीमध्ये तेवढी क्षमता आहे, तेवढी सोय केलेली आहे की हे जे अंतस्त्रावी ग्रंथी बघितल्या, जिथे चक्र आहे तिथं ते अंतस्त्रावी ग्लँड्स म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी ज्या आहेत, त्यांच्यामध्ये ती कपॅसिटी आहे. त्यांना फक्त फिलिंग्स पुरवल्या आपण, भावना आपल्या पुरवल्या की त्यातून जे एन्झाईम्स स्त्रवणारं जे असतं, ते त्या आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषण तत्व जे आहे ते तयार करतं. त्याच्यासाठी जेवणच जेवायला पाहिजे असं काही नाही. आपली बिलीफ सिस्टीम तयार झाली आहे तशी की जेवलं रोज या वेळेला जेवलं, 3 वेळाला जेवलं, 2 वेळा जेवलं तरच माझं पोट भरतं किंवा तरच मला एनर्जी मिळते वगैरे, ह्या बिलीफ सिस्टीम तयार झालेत म्हणून आपल्याला जेवणाची गरज पडते किंवा काय. म्हणजे हे पूर्वी नव्हतं. जेव्हा आता ही एनर्जी चेंज होतीये तेव्हा हे आपल्या आतमध्ये बदल झाले, जसं बाहेर बदल होत आहेत तसे. तर अशा पद्धतीनं जे काही आवश्यक पोषण तत्व आहेत आपल्या शरीराला ती मिळतात आपल्याला. जेव्हा डीएनए ऍक्टिव्हेट व्हायला लागतो होतो तेव्हा हे सगळ्या गोष्टी आपोआप आतमध्ये सूक्ष्मरित्या व्हायला लागतात, ज्या आपल्याला कळतही नाही. त्याच्यानंतर ना आहे की शरीरात नको असलेले जे पदार्थ आहेत, टॉक्झिन्स म्हणतो आपण, विषारी द्रव्य, म्हणजे ज्या काही खाल्ल्यानंतरच्या आवश्यक असलेल्या जीवनसत्वात रूपांतरण झाल्यानंतर नको असलेल्या गोष्टी, ज्याला टॉक्झिन्स म्हटलं जातं, तर ते जे आहे बाहेर टाकण्याचं काम जे आहे, नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात, किंवा ज्याला आपण डिटॉक्स म्हणतो, शरीर शुद्धीकरण जे म्हटलं जातं, तर ते होतं. किंवा क्लिन्झिंग होणं म्हणतो आपण, तर ते होतं. शरीराचं क्लिन्झिंग होतं, डिटॉक्स होतं, स्किन वरती ग्लो येतो. जसं आपण ध्यानाला बसतो किंवा ध्यान करतोय, जितके जास्ती वर्ष ध्यान झालं असेल तुमचं, जेव्हा जेवढं गहन ध्यान झालं असेल, तसं तसं आपल्या शरीरात स्किन त्वचेमध्ये बदल होतोय. आपल्याला जसं हवंय म्हणजे आपल्या जसा स्वभावात बदल होतोय. तर ते जेव्हा डीएनए ऍक्टिव्हेशन होतो, म्हणजे ध्यान जेव्हा करतो तेव्हा आपोआप आपल्या डीएनए ऍक्टिव्हेशनची प्रोसेस चालूच होते. त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. किंवा जे ध्यान न करणारे पण आहेत, पण म्हणजे जाणीवपूर्वक गोष्टी करतात, किंवा ते काय करतात त्याचं त्यांना भान असतं, थोडक्यात सांगायचं तर. तर त्यांच्यामध्ये पण हे बदल होतात. असं नाहीये की ध्यान करणाऱ्यांमध्येच होतात. जे नाही आहेत ध्यानात त्यांच्यात पण हे बदल होतात. आणि जसं पृथ्वीवरची एनर्जी बदलते, तर ती एनर्जी असं बघत बसत नाही की कोण ध्यान करतं बाबा त्यांच्याच आयुष्यात मी जास्ती एनर्जी वाढवेन आणि त्यांनाच हायर आयामात घेऊन जाईन, आणि जे नाही करत आहेत त्यांना नाही घेऊन जाणार, असं अजिबात नाही. आपण सगळे एका परमात्म्याचे जीवात्मे आहे. तसे सगळे एक जण, आपण सगळेजण एकमेकांना कनेक्टेड आहे. आपला सोल जो आहे तो आपल्या परमात्म्याला कनेक्टेड आहे. त्यामुळे जेव्हा हे बदल होत असतात तेव्हा ते सगळ्यांमध्ये होत असतात, फक्त ध्यान करणाऱ्यांमध्ये होतात आणि बाकीच्यांमध्ये नाही असं नाही. फक्त एवढंच आहे की ते त्यांना जाणीव नसते त्या गोष्टींची जी आपल्याला होते. आणि जाणीव म्हणजे काय, कळणं जे म्हणतो आपण ते. आता पुन्हा ते जाणीव अवेअरनेस काल पण मॅडमने क्लिअर केलंय राहाच्या ग्रुपवरती. तर ते जे काही बदल आहेत ते सगळ्यांकडे होत असतात, पण आपल्याकडं त्याचे जी काही पर्सेंटेज म्हणा ते थोडं जास्ती आहे, जे जाणीवेत आहेत त्यांच्या बाबतीत किंवा जे ध्यान करतायत. कारण आपण जाणीवपूर्वक करतो ते, त्यामुळं त्याचे फायदे आपल्याला जास्त होत आहेत. ज्यांना ते अजाणतेपणे करतात त्यांना तेवढे त्याचे फायदे माहिती नाही आहेत किंवा बदल झालेले कळत नाही आहेत ते. तर अशा प्रकारे शारीरिक जे काही आहेत ते डिटॉक्स होणं, क्लीन्स होणं, स्किनवर ग्लो येतो. आणि जे काही न्यूट्रियंट्स आहेत, जसं म्हटलं की ब्रिदेरियन आहेत ते तर जेवत नाही तरी त्यांना न्यूट्रियंट्स कुठून मिळतात, तर ते ऑटोमॅटिक ती सिस्टीम आपल्या शरीरात किंवा डीएनए मध्ये अशी होते की ते ऍब्झॉर्ब करतात, हवेतनं तर हवेतनं,
भावनेतनं ते जे काही अंतस्रावी ग्रंथी एन्झाईम सिक्रेट करतात, त्यातनंही ते पोषण तत्व, न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला आवश्यक असले ते शोषून घेतले जातात आणि मिळतात. तसंच आपले डोळे, केस, नख म्हणजे जे काही आपले अवयव आहेत त्यांची कार्यक्षमता चांगली राहते. सर्व बाजूंनी शरीराचं हिलिंग होऊन आपलं जे स्वास्थ्य म्हणतो किंवा आरोग्य, निरोगी शरीर जी काय प्राप्ती आहे ती निरोगी शरीराची प्राप्ती डीएनए म्हणजे हे शारीरिक लेवलला हे डीएनए ऍक्टिव्हेट झाल्यावर होते. तर आता पुढचं जे आहे ते मेंटल किंवा इमोशनल बेनिफिट्स म्हणजे मानसिक किंवा भावनिक फायदे जे आहेत, तर त्याच्यात काय फायदे होतात आपल्याला डीएनए ऍक्टिव्हेट झाल्यावर? स्मरणशक्ती जी आपली आहे ती सुधारते, मानसिक दृष्ट्या क्लॅरिटी येते. बऱ्याच आपण द्वंद्वात म्हणतो किंवा हे करू का ते करू, म्हणजे साध्या साध्या गोष्टीत पण आपण घरातल्या गोष्टींमध्ये पण आपण खूप द्वंद्वात असतो की हे करू का नको, ते करू का नको. बघा आपल्याला अनालाइज केलं की पूर्वीचे आपण आणि आत्ताचे आपण आपल्याला फरक जाणवतो. तर ते मानसिक दृष्ट्या जे काही क्लिअरिटी, विचारांमध्ये पण क्लिअरिटी येते. भूतकाळातलं ज्ञान जे आहे ते स्मरणात राहतं किंवा जसं आपण म्हणतो की पास्ट लाईफ किंवा ध्यानात आपल्याला दिसतं जे काही आहे ते, तर ते हे डीएनए ऍक्टिव्ह काल पण सांगितलं की जे काही हे सिद्धी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ना ते ऑलरेडी आपल्या डीएनए मध्ये त्याचं ज्ञान आहे. त्या नॉर्मल आहेत माणसासाठी. कारण माणूस म्हणजे आता आपण अहम ब्रह्मास्मी म्हणतोय, जसं आपल्याला कळायला लागलंय तसं. पण ऑलरेडी आपण म्हणायच्या आधीपासून जेव्हा मानवाची निर्मितीच केली गेली, तेव्हाच त्याला देव म्हणूनच निर्माण केलं होतं, त्याला माणूस म्हणून नव्हतं निर्माण केलं. आपण आता त्या माणसाच्या स्वप्नात जगतोय. ऍक्च्युली आपण देवच आहे, आपल्याकडे या कपॅबिलिटीज आहेत, या क्षमता आहेत. तर हे जे काय भूतकाळातलं ज्ञान म्हणा किंवा सिद्धी म्हणा ते आपल्या डीएनए मध्ये ऑलरेडी आहेत. तर या गोष्टी ऍक्टिव्हेट म्हणजे डीएनए ऍक्टिव्हेट झाल्यावर जाणवायला लागतात आपल्याला. त्याच्यानंतर चिंता, ताणतणाव, स्ट्रेस जे काही आहे ते कमी व्हायला लागतं. स्वतःबद्दल आपण निगेटिव्ह बोलणं जे आपलं असतं स्वतःबद्दलच, आपला आत्मविश्वास कमी असतो म्हणा किंवा स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलणं असतं ते सगळं कमी व्हायला लागतं, बंद होतं हळूहळू. आणि स्वतःबद्दलच्या प्रेमाची भावना, कम्पॅशन वगैरे वाढायला लागतं. जसं म्हटलं की स्वतःपासून आपण सुरुवात केली पाहिजे. तसं जेव्हा म्हणजे ज्यांना हे ज्ञान मिळत पण नाहीये, आता आपण ज्ञान घेतोय म्हणून कळतंय आपल्याला, आपण अनालिसिस करू शकतो आपलं, पण ज्यांना ज्ञान मिळत पण नाहीये पण त्यांच्यामध्ये हे ध्यान किंवा जाणीवेतनं जे वागलं जातं त्यातून त्यांना पण या गोष्टींचा म्हणजे कळायला लागतं की आतलं स्वतःहून कळायला लागतात त्या गोष्टी की बदल होतात, की स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलणं कमी होतं, बंद होतं किंवा त्यांना त्यांच्याच आतनं तो चेंज व्हायला लागतो. स्वतःवर प्रेम निर्माण म्हणजे स्वतःवर प्रेम करायला लागतो आपण, स्वतःला फॉरगिव्ह करायला लागतो. ह्या गोष्टी जेव्हा डीएनए ऍक्टिव्हेट होतो तेव्हा आपोआप व्हायला लागतात. तर अडथळे येणं, विरोध होणं हे सगळं कमी होतं. जेव्हा डीएनए ऍक्टिव्हेट होतात ना तेव्हा अडथळे कमी व्हायला लागतात, आपले विरोध कमी व्हायला लागतात. जी माणसं आपल्याच म्हणजे नातेवाईक म्हणा, घरातले म्हणा, ज्या गोष्टींसाठी आपल्याला आधी विरोध करायच्या त्याच गोष्टी आपण आता करत असू तर ते आपल्याला अडवत नाहीयेत, विरोध करत नाहीयेत. हे कशामुळे होतंय? आपल्या एनर्जीमध्ये बदल होतो, डीएनए ऍक्टिव्हेट होतोय, तसं तसं हे फरक आपल्याला जसे आतमध्ये व्हायला लागले तसे बाहेरचे पण दिसायला लागतात. सहनशक्ती वाढते आपली, अंतर्दृष्टी येते, म्हणजे आपल्याला इंट्युशन्स येणं जे म्हणतो आपण ते व्हायला लागतात. स्वप्नांमधनं पण मार्गदर्शन म्हणजे आता पुन्हा ते त्याच्यामध्ये पण माहिती नाही म्हणजे आपण आता माइंड किती काम करते आणि ह्याच्यानुसार ते आपल्याला म्हणजे थोडक्यात सांगायचं डीएनए ऍक्टिव्हेट झाला की क्लिअरिटी येते, मार्ग मिळत जातात, सोल्युशन मिळत जातं आपल्याला ज्या गोष्टींसाठी हवं आहे त्या गोष्टींसाठी. पेशींमधलं जे काही निगेटिव्ह किंवा जुनं नको असलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या ऑटोमॅटिकली पुसल्या जातात, ज्याच्यामुळे आपण नेहमी हायर एनर्जीला राहायला मदत होते. जे की पूर्वी आपण सारखं निगेटिव्ह चगळून चगळून त्या दुःखाच्या भावनेत राहायचो ते कमी व्हायला लागतं जेव्हा डीएनए ऍक्टिव्हेट होतात तेव्हा. स्वतःच जसं म्हटलं स्वतःवर प्रेमाची भावना आणि स्वतःबद्दल निर्माण व्हायला लागते. आपला जो पर्पज आहे तो कळायला लागतो, सुरक्षित वाटायला लागतं, वननेस मध्ये येतो. वननेस मध्ये म्हणजे एकत्वामध्ये येतो आपण, जसं म्हटलं की आपण सगळेजण एकाच परमात्म्याचे जीव आहे. तर ते एकत्व यायला लागतं. म्हणजे काय होतं की पूर्वी म्हणजे मी माझ्यातला बदल सांगेन की असं वाटायचं नाही सगळ्यांबद्दलच की सगळ्यांनाच मदत करावी, जे जवळचे आहेत किंवा जे माझ्याशी चांगले वागायचे आहेत त्यांना मदत करावी असं वाटायचं. पण जेव्हा हे डीएनए ऍक्टिव्हेशन झालं तेव्हा जसं म्हटलं की स्वतःवर पण प्रेम करायची भावना वाढली, फॉरगिव्हनेस वाढला.
जेव्हा स्वतःला फॉरगिव्ह केलं, आपोआप दुसऱ्यांना फॉरगिव्ह केलं पाहिजे याची जाणीव व्हायला लागली, करायला चालू झालं ते. नुसतंच जाणीव होणं पण महत्वाचं नाहीये ना, ते इम्प्लिमेंटेशन होणं पण खूप महत्वाचं आहे. तर दुसऱ्यांना पण फॉरगिव्ह केलं गेलं, जायला लागलं, ग्रॅटिट्यूड द्यायला चालू झालं. तेव्हा तेव्हा तेव्हापासून काय वाटायला लागलं की बाबा सगळ्यांनाच, म्हणजे सगळेच तर आपल्यासारखे आहेत, बरोबर. तो वननेस यायला लागला, कंपॅशनची भावना यायला लागली सगळ्यांच्याच बाबतीत. असं नाही की माझ्या जवळचेच आहेत त्यांनाच मी मदत करणार. आपोआप सगळ्यांच्या बाबतीत, म्हणजे प्रवासात असताना कोणी अनोळखी व्यक्ती जरी आली, त्यांना काही वाटलं की पाहिजे पाणी आपल्याकडे, तर पूर्वी ते पटकन देणं व्हायचं नाही, आता ते पटकन होतं. तर हा वननेस आला. त्याच्यानंतर आत्मविश्वास वाढतो आपला, भावनिक शक्तींची जागृती होते, जाणवायला लागतात ते. आणि सगळीकडे डिवाइन एनर्जी आहे ते फील व्हायला लागतं या डीएनए ऍक्टिव्हेशन झाल्यामुळे. आता तिसरं जे आहे ते स्पिरिच्युअल बेनिफिट्स काय होतात, आध्यात्मिक फायदे डीएनए ऍक्टिव्हेशन झाल्यावर काय होतात ते बघूयात. तर उन्नत चैतन्यासोबत किंवा आपल्या हायर सेल सोबत आपला कॉन्टॅक्ट वाढतो, आणि उन्नत चैतन्याची भावना, प्रेम, शक्ती, ज्ञान, युनिव्हर्सल ट्रूथ जे म्हणतो आपण, त्याची माहिती होऊन आपणही त्या दिशेनं विकसित व्हायला लागतो. आणि भौतिक आयुष्यातून आध्यात्मिक आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो आपला विकसित होतो. आणि लॉ ऑफ अंडरस्टँडिंग जे म्हटलं जातं, समजणं जे आहे, नुसतंच समजणं आहे, ते समजून इम्प्लिमेंटेशन होणं, तो जो लॉ आहे किंवा लॉ ऑफ अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात, म्हणजे आपल्या आत्म्याची क्षमता ज्या 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 त्या वेळी आपल्याला समजायला लागते. त्याच्यानंतर युनिव्हर्सल लॉ प्रमाणे आपण राहायला लागतो, जगायला लागतो. सोलचा पर्पज किंवा माहिती घेऊन आपण प्रगती आणि विकास करायला तयार होतो. एक्सेप्टन्सची भावना येते आपल्यात. आपल्याला मिळालेले जे काही दैवी शक्ती, सिद्धी ज्या म्हणतो आपण, दिव्य नेत्र म्हणा, दिव्य श्रवण, दिव्य भाषा, दिव्य स्पर्श, सूक्ष्म शरीराची यात्रा, अशा ज्या दिव्य शक्ती आहेत त्या जागृत व्हायला लागतात. आणि आकाशगंगा किंवा आकाशगंगा जे म्हणतात, किंवा विश्व मल्टी विश्व यांची जी स्थिती आहे ती विकसित होऊन आपण आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होतो. जसं म्हटलं जातं, स्काय इज अ लिमिट होतं जेव्हा, म्हणजे आकाशही ठेंगणं होतं जेव्हा आपण असे शब्द वापरतो. ते जेव्हा आपण आपली आध्यात्मिक प्रगती होते, डीएनए ऍक्टिव्हेशन झालं, तेव्हा या गोष्टी घडायला लागतात आपल्या बाबतीत. आणि त्याप्रमाणे आपल्या शरीरात पण जे काही लिमिटेशन्स होते ते पण वाढायला लागतात. म्हणजे ठराविक आपण जे काही करायचो ते लिमिट मध्ये गोष्टी, किंवा आपली कपॅसिटी आपल्याला माहित नव्हती, लिमिटेशन्स असायची, किंवा आपण स्वतःला काही बाउंड्रीज आखल्या होत्या की बाबा मी एवढाच करू शकते, याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. तर त्या बाउंड्रीज आहेत त्या, त्याच्या कक्षा रुंदावतात, किंवा आपले जे लिमिट आहेत ते वाढायला लागतात. मग ते सहनशक्तीचे असतील, ज्ञान घ्यायचे असतील, तर असे बरेच जे काही आपण स्वतःच्या शरीराला, शारीरिक लेवलला, मानसिक लेवलला जे काही अ, अ, कक्षा ठेवल्या होत्या त्या रुंदावत जातात. अशा प्रकारे हे 3 प्रकारे आपलं डीएनए ऍक्टिव्हेशन होतं. तर आता पुढे बघूयात की आपण हे डीएनए ऍक्टिव्हेट कसे होतात. तर त्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे ते क्राऊन चक्रा मधले जे काही क्रिस्टल्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात. दुसरं आहे मर्काबा. मर्काबा शेप बद्दल मला वाटतं आपल्या प्लॅटफॉर्मवर मॅडमनी खूप माहिती मिळाली आपल्या सगळ्यांनी. माहिती आहे मर्काबा म्हणजे काय किंवा त्याचा शेप कसा असतो. तर त्या मर्काबा थ्रू पण डीएनए ऍक्टिव्हेट होतं. तर तो मर्काबा म्हणजे फिजिकल वाला, म्हणजे ते स्ट्रक्चर आहे. जसं आपण आता पिरॅमिड बघतो, पिरॅमिड कॅप किंवा पिरॅमिड घरात ठेवतो वगैरे, तसं वाला नाही. आपल्या शरीरात जे की डीएनए ला कनेक्टेड असलेला मर्काबा, त्याबद्दल बोललं जाते. तर त्या मर्काबा थ्रू आपला डीएनए ऍक्टिव्हेट होतो. त्याच्यानंतर 3 मेन ग्लँड्स, म्हणजे ज्या 3 मेन अंतस्त्रावी ग्रंथी आहेत ज्या आपल्या डोक्याच्या भागात आहेत, ज्या म्हणजे आपण बघितल्यात त्या. एक म्हणजे पिनियल ग्लँड, दुसरी म्हणजे पिट्युटरी ग्लँड, आणि तिसरी म्हणजे हायपोथॅलॅमस ग्लँड. अशा या 3 ग्लँड्स आहेत मेन. त्या ग्लँड्स ऍक्टिव्हेट होतात तेव्हा आपले हे डीएनए ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते किंवा सुरुवात होते. तर आपण बघूयात आता हे 3 प्रकार कसे आहेत. तर क्राऊन चक्रा क्रिस्टल ऍक्टिव्हेटर म्हणजे सुरुवात बघू आपण की सहस्त्रार स्थिती जी आहे, किंवा आपलं जे 7वं चक्र ब्रह्मरंध्र जे म्हणतो आपण, तिथं जे क्रिस्टल्स आहेत, म्हणजे आपल्याला बाहेरचे भौतिक आयुष्यातले क्रिस्टल्स माहिती आहेत, त्याची वेगळी वेगळी नावं पण आहेत, सगळं माहिती आपल्याला. तसे क्रिस्टल्स आहेत ते आपल्या ब्रह्मरंध्राच्या इथे किंवा सहस्रार स्थितीच्या भोवती असतात क्रिस्टल्स.
ते क्रिस्टल्स ऍक्टिव्हेट होतात आणि डोक्याच्या मध्ये आपल्या ब्रह्मरंध्र आपल्याला माहिती आहे, म्हणजे टाळीवर, आणि त्याच्या चारही बाजूला हे 12 क्रिस्टल्स असतात. टियारा म्हणतो ना आपण, जे मुकुट घालणं म्हणतात, म्हणजे जे मिस वर्ल्ड वगैरे असतात त्यांना ते मुकुट घातला जातो ना असा गोल, तर तो ज्या शेप मध्ये असा बसतो ना आपल्या डोक्याला, तसं या भागामध्ये आपले हे 12 क्रिस्टल्स असतात. तर ते 12 क्रिस्टल्स आहेत, ते 12 आपले चक्र, जे शरीरातले 7 आणि ऑरा किंवा आपल्या आभा मंडळातले 5, असे 12 चक्रांसोबत 12 डायमेन्शन्सना, आयामांना, आणि 12 डीएनएच्या सूत्रांना, डीएनए स्ट्रँड्सना कनेक्टेड असतात. आणि हे सर्व एकमेकांसोबत, हे जे 12 क्रिस्टल्स आहेत, 12 चक्र आहेत, 12 डीएनएचे स्ट्रँड्स आहेत, 12 डायमेन्शन, हे सगळे कनेक्ट राहून शक्ती निर्माण करतात ते. आणि ते एका प्रकारच्या शक्तीचं रूप धारण करतात, आणि हे जे क्राऊन चक्रा क्रिस्टल्स ऍक्टिव्हेट म्हणून म्हणतो ते होतं. आणि त्याच्यानंतर हे जे दुसरं जे आहे ते मर्काबा, आणि त्या रूप धारण केलेली जी शक्ती म्हटलं, आता हे 12 12 जे काही आहे ते सगळे कनेक्ट होऊन जी एक शक्ती निर्माण होते, तर हे जे शक्तीचं रूप धारण केलंय, त्या धारण केलेल्या शक्तीला मर्काबा म्हटलं जातं. किंवा ते जर कनेक्ट केले पॉइंट, तर त्याचा मर्काबाचा शेप तयार होतो, स्ट्रक्चर ते त्या पद्धतीनं. म्हणजे आपल्याला मर्काबाचा शेप माहिती आहे, एक सरळ पिरॅमिड आणि एक उलटा पिरॅमिड ठेवला तर जो शेप क्रिएट होतो, त्याला मर्काबाचं स्ट्रक्चर किंवा मर्काबाचं जे आकृती तयार होते. तशा पद्धतीनं ते 12 कनेक्ट झाले की तिथं ते मर्काबाचं रूप धारण करतात, किंवा त्याला मर्काबा म्हणतात. आणि या मर्काबालाच वैश्विक अँटेना म्हटलं जातं, जो की आपल्या डोक्यावर आहे. आणि आपलं सूक्ष्म शरीर आहे जे, ते मर्काबाचे रूप धारण करून एका आयामातनं दुसऱ्या आयामात याची यात्रा करू शकतो. आणि या मर्काबामुळे बऱ्याचदा आपले आउटर बॉडीचे जे अनुभव आहेत, म्हणजे आपण ध्यानात असताना म्हणा, किंवा बऱ्याच जणांना आले असेल झोपेत, म्हणजे झोपेत असताना किंवा स्वप्नात वगैरे, की आपणच आपलं शरीर बघतोय, म्हणजे आउटर बॉडी एक्सपिरियन्स, जे की सिल्वर कॉर्ड कनेक्ट असणं, आणि आपण आपल्या शरीरातनं बाहेर जाऊन आपल्यालाच बघतोय, किंवा ते आउटर बॉडीचे जे काही एक्सपिरियन्स आहेत ते व्हायला लागतात. आणि हायर डायमेन्शन मधलं जे काही ज्ञान आहे ते मिळायला लागतं. आपल्या मेंदूमध्ये असलेल्या जे पिनियल, जसं त्या या 3 ग्रंथींनी सांगितलं, पिनियल ग्लॅन्ड, पिट्युटरी ग्लॅन्ड, हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड, हे म्हणजे तिसरं ऍक्टिव्हेशन आहे. हे 3 जेव्हा अलाइन होऊन ऍक्टिव्हेट होतात, तेव्हा आपला डीएनए ऍक्टिव्हेट होतो. तर अशा पद्धतीनं आपण अधिक कार्यक्षम बनायला लागतो सगळ्या बाजूने, फिजिकलीच नाही, मेंटली पण आणि आध्यात्मिक दृष्टीनं पण. आणि उन्नत लोकांमधनं किंवा आपल्या हायर सेल्फ कडनं आपल्याला ज्ञान मिळायला लागतं. त्याचं ट्रान्सलेशन म्हणू किंवा आपल्या भाषेत आपण ते सांगू शकतो. ते ट्रान्सलेशन व्हायची जी क्रिया आहे ती आता पुढे सांगेन मी, की ती हायपोथॅलॅमस जे ग्लँड आहे किंवा ती जी ग्रंथी आहे, ते त्याचं ट्रान्सलेशन, म्हणजे त्याला ट्रान्सलेटरच म्हटलं जातं. तर ते मदत करतं आपल्याला ते ट्रान्सलेट करायला. मग ते गोष्टींच्या रूपात असेल, चित्राच्या रूपात असेल, आपल्या भाषेच्या रूपात असेल, रंगांच्या रूपात असेल, तर ते आपल्याला ते मदत करतं ट्रान्सलेट करायला. आणि मग डीएनए, म्हणजे आपल्याला माहिती मिळून हे डीएनए ऍक्टिव्हेशनची प्रोसेस होते. तर त्याच्यानंतर जी आहे आता, ही कुठून होते हे कळालं, पण त्याची प्रोसेस कशी होते ते बघूया. तर त्या प्रोसेसला आहे ना, डीएनए ऍक्टिव्हेट होण्याच्या प्रोसेसला डीएनए RRA प्रोसेस म्हणतात, म्हणजे रिअलायनिंग, रिकनेक्टिंग, ऍक्टिव्हेशन असं म्हटलं जातं त्याला. तर ऍक्च्युली याच्या आधी पण स्टोरी आहे एक, जी की थोडी निगेटिव्ह म्हणू शकतो आपण, ती मी सांगत नाहीये इथे, कारण म्हणजे गरज नाही वाटत ती त्याची, की मधल्या काळात मग आपले हे 12 स्टँड होते, त्याचे 2च का झाले, तर ते जे काही जेहोवियन अनुनाकी होते, त्यांनी आपल्या भूमीवर किंवा जमिनीवर सुरक्षा, जे काही ग्रीड होतं ते घालून आपल्या शरीरामध्ये चिप्स बसवल्या गेल्या, मोहरा म्हटलं जातं ज्याला, जे सील्स म्हटलं जातं त्याला. तर ते घातल्यामुळं ते लिमिटेशन्स किंवा आपल्यावर विश्वास ठेवण्याची जी काही गोष्ट होती ती कमी कमी होत गेली. आणि आपल्यात ज्या काही दैवी शक्ती होत्या, जे की देवाकडे असणाऱ्या, जे म्हणतो आपण तशा पद्धतीनेच आपल्याला बनवलेलं. तर इनफॅक्ट 12 डीएनए म्हणतोय, तर ते 144 सूत्र ऍक्च्युअल मध्ये त्याला डबल डीएनए म्हणू शकतो आपण. तर ते तसं होतं, जे मूळ मानव होता ना, तो तशा अवस्थेमध्ये निर्माण केला गेलेला होता. तर त्याच्याकडे एवढी अप्रतिम शक्ती होती की तो काहीही करू शकत होता, काहीही. म्हणजे ना त्याला मरण होतं, ना कुठलं लर्निंग करायची गरज होती. अबंडन्स, जे काय आपण आता ज्या गोष्टींसाठी लढतोय किंवा स्ट्रेस घेतोय किंवा शिकतोय, जे काय आहे ते,
तर ते काहीच करायची गरज नव्हती. इतकं म्हणजे अप्रतिम मानवाची निर्मिती झाली होती. तर 12 सूत्र आपण आता ते नंतर हे सगळे ग्रीड्स आले आणि त्यांनी चिप्स बसवल्या, तर त्या चिप्स पण कुठं कुठं बसवल्या त्याचे सुद्धा डिटेल्स आहेत. आता माहिती नाही लॉ ऑफ वन मध्ये रानी सांगितलंय की नाही त्याच्याबद्दल, पण डॉक्टर नेरुदा म्हणून आहेत, त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हे जे चिप्स बसवल्या गेल्या अनुनाकींकडून, जेहोविन अनुनाकी किंवा जे सील्स म्हटलं जातं त्याला, तर त्या चिप्स पण कुठं कुठं बसवल्या गेल्या त्याचे पण डिटेल्स आहेत. जसं की आपल्या शरीराच्या डाव्या भागामध्ये हृदयामध्ये बसवलं गेलं, आपल्या मानेमध्ये बसवल्या गेल्या, मेंदूमध्ये बसवल्या गेल्या, आपला घोटा पायाचा जो आहे तिथं बसवल्या गेला. खूप खूप ठिकाण आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी त्या चिप्स बसवल्या गेल्या त्या अनुनाकींकडनं, ज्याच्यामुळं चिप्स म्हणजे काय, जसं आपण सिम कार्ड मोबाईल मध्ये घालतो ना, छोटी ती सोनेरी कलरची चिप असते तशा टाईपच्या ना, आपल्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा बाधा आणण्यासाठी किंवा आपल्या क्षमता कमी करण्यासाठी ते चिप्स बसवल्या गेल्या. तर हा निगेटिव्ह पार्ट आहे, मला वाटत नाही की तेवढं गरजेचं आहे. कारण कसं असतं ना, आपल्याला जेव्हा माहित नसतं तेव्हा आपण खूप व्यवस्थित गोष्टी करतो, आणि जेव्हा माहित होतं ना, तर त्याचा विचार करून आपण निगेटिव्ह कडे जातो वगैरे, अशा गोष्टी आहेत. त्यामुळे मी ते काही डिटेलमध्ये घेत नाही, फक्त माहिती असावं म्हणून सांगते. तर त्याप्रमाणे त्या अनुनाकींमुळे आपल्याकडे ते लिमिटेशन्स आले धर्तीवर, आणि जे काही आहे ते मॅट्रिक्स, माया जाळ, माया मोह, दुनियादारी जे काही आहे त्याच्यात आपण अडकलो गेलो. ते चक्रव्यूह म्हणू शकतो, जन्म मरणाचे फेरे म्हणू शकतो, त्या सगळ्यामध्ये आपण अडकलो गेलो. पण आत्ता तेच आपल्याच या मानवाला पुन्हा उन्नतीकडे नेण्यासाठी या एनर्जी पण मदत करायला लागलेत आपल्याला. आपण पुन्हा त्या प्रोसेसकडे चाललोय. तर तीच प्रोसेस जी आहे ती रिअलाइनिंग, रिकनेक्टिंग, ऍक्टिव्हेशन म्हटलं जातं त्याला. मग ते ब्लू प्रिंटिंग, जसं आता म्हटलं की आपले आकाशिक रेकॉर्ड जे पूर्वीपासून जन्मोजन्मींचे वंशापासून जे काही आहेत त्याच्यात आपण बदल करू शकतोय आता. तर ते एक प्रकार आहे की आपल्याला ऍडव्हान्स गोष्ट आपल्याला प्राप्त झाली आहे ती. त्याच्यानंतर ना सन डीएनए म्हणून असतं की जे की दिव्य मानव जो होता जेव्हा पहिल्यांदा तयार केला, ज्याला डायमंड सन डीएनए असं म्हटलं जातं, तर तो 24 सूत्रांचा होता. जसं मगाशी मी म्हटलं की डबल डीएनए म्हणजे 144 सूत्र किंवा 24 सूत्र त्याला म्हणजे आता ते 144 कोडॉनशी रिलेटेड येतं. सूत्रांमध्ये ते 24 सूत्र होतात किंवा 24 स्ट्रँड होतात. तर असा ना डबल किंवा त्याला गोल्डन सन डीएनए म्हटलं जातं. तर जेव्हा तो दैवी मानव होता तेव्हा त्याच्या डीएनए म्हणजे त्याच्यापेक्षा पण ऍडव्हान्स होते. तर त्या 24 सूत्रांचा जो होता त्याला डायमंड सन डीएनए म्हणायचे, किंवा ते अजून पण होते की एमराल्ड सन डीएनए. हे तर आपल्याला म्हणजे डायमंडची नावं म्हणू शकतो, किंवा ज्याला आपण खनिज म्हणतो, आपण ज्याला खूप मौल्यवान आहेत त्यांची नावं आपल्याला वाटतात. पण त्याची ती नावं कधी पडली, जेव्हा हे डीएनए ची नावं होती पहिल्यांदा, त्याच्यावरनं आता ती खनिजांना नावं आले. त्याच्यानंतर म्हणजे आता नव्हे, त्याच्यानंतर. तर सगळ्यात पहिला मानवाची डीएनए ची निर्मिती झाली तेव्हा त्यांना ही नावं होती की डायमंड सन डीएनए, एमराल्ड सन डीएनए, प्लॅटिनम सन डीएनए, गोल्डन सन डीएनए, अशी नावं आपल्या डीएनए होती. तर ते सिलिकेट मॅट्रिक्सचा जो मानव होता, म्हणजे जो खूप ज्याच्याकडे क्षमता होत्या, त्या मानवाच्या डीएनएची ती नाव आहेत. आणि सिलिकेट मॅट्रिक्स मधल्या मानवाच्या डीएनएचं नाव डायमंड सन डीएनए होतं, जो की 12 सूत्रांचा होता. आणि जो 24 सूत्रांचा आहे तो त्याच्यापेक्षा पण वरचा. तर असं हे जे काही सुप्त अवस्थेतलं ज्ञान अजूनही आपल्या डीएनए मध्ये ते आहे, हिडन नॉलेज म्हणतो. तर आता आपल्याला माहिती आहे की 2च डीएनए ऍक्टिव्हेट, म्हणजे 12 पैकी 2 ऍक्टिव्हेट आहेत आणि 10 आहेत त्यांना जंक डीएनए म्हटलं जातं. पण ऍक्च्युअल मध्ये त्या 10 जंक डीएनए मध्येच जे काही आध्यात्मिक किंवा सुप्त नॉलेज, हिडन टॅलेंट जे म्हणतो ना आपण, जन्मोजन्मीचं आणि आपल्या हायर आत्म्याकडनं आपल्याला मिळणार, ते त्या 10 जंक डीएनए मध्ये आहे. आणि जसं जसं ध्यान करायला लागतो आपण, जाणीवेत येतो किंवा ज्ञान व्हायला लागतं आपल्याला उच्च लेवलचं, तसं तसं हे डीएनए ऍक्टिव्हेट होतात आणि ते ज्ञान बाहेर यायला लागतं, जे काही सुप्त ज्ञान आहे. जसं मॅडम पण सांगतात की ऑलरेडी आपल्याकडे आहे. म्हणजे जसं दगडाची मूर्ती बनवायला जेव्हा मूर्तिकार घेतो तेव्हा मूर्ती ऑलरेडी त्याच्यात असते त्या दगडामध्ये, फक्त नको असलेला पार्ट तो काढतो दगडाचा आणि मग ती मूर्ती बनते. एक्झॅक्टली सेम आपल्या आतमध्ये पण हे सगळं आहे, फक्त नको असलेल्या वरचे जे काही पडदे आहेत ते काढायची गरज आहे आपल्याला. आपण आतमध्ये ऑलरेडी मूर्ती आहे, देव आहे, आपल्याकडे सगळ्या क्षमता आहे. तशा पद्धतीने मग ते फायर कोड्स किंवा मार्फोजेनेटिक फील्ड म्हटलं जातं. फायर फायर कोड्स म्हणजे जी काही सुप्त अवस्थेत असलेले आपले संकेत आहेत, जे की ब्रह्मरंध्राच्या चारही बाजूला क्रिस्टल्स मध्ये मी सांगितलं आता,
क्राऊन ऍक्टिव्हेशनच्या ह्याच्यात. तर ते फायर लेटर्स किंवा अग्नी अक्षर म्हटलं जातं त्या 12 अग्नी अक्षरांना. तर ते क्रिस्टल्स जीन्स म्हणून पण त्याला ओळखलं जातं. त्या जीन्समुळे पण आपला डीएनएचं प्रत्येक सूत्र जे आहे किंवा त्याचं जे कनेक्शन आहे डायमेन्शनला जे कनेक्ट होतात किंवा फ्रिक्वेन्सी वाढतं, तर ते या फ्रिक्वेन्सी कोड किंवा क्रिस्टल जीन्समुळे होतं ते. त्याच्यानंतर मार्फोजेनिक फील्ड म्हणून आहे. तर ते मार्फोजेनिक फील्ड म्हणजे काय, की जसं मी मगाशी सांगितलं की ध्यानात आहे त्यांचंच फक्त होणार आणि बाकीच्यांचं होणार नाही असं नाही. तर मार्फोजेनिक फील्ड म्हणजे काय आहे, की एक आत्मा प्रगती केली त्याने, म्हणजे तो 2 पावलं 1 पाऊल पुढे गेला, तर तो 1 पाऊल पुढे गेल्यानंतर आपोआप मार्फोजेनेटिक फील्ड तयार होतं. म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत आत्मे आहेत त्यांचं पण नॉलेज किंवा प्रगती आहे ती 1 पाऊल पुढे होते. बघा वननेस जे म्हणतो ना तेच आहे. एकामध्ये प्रगती झाली किंवा एकाचा विचार बदलला तर आपोआप बाकीच्यांचा पण विचार बदलायला लागतो. तर हे कशामुळे होतं आपल्याला माहिती, की एनर्जी व्हायब्रेशन्स, जसं आपल्या आपल्या आतमधनं व्हायब्रेशन एनर्जी तयार होणार तसं आपल्या आजूबाजूला ते व्हायब्रेशन पसरणार आहेत ना. त्यानुसार ते वननेस पण, म्हणजे आपण सगळे एकमेकांना कनेक्टेड आहे. म्हणजे मानवाची जशी प्रगती होणार आहे तशी प्राण्यांची पण होणार आहे, वनस्पतींची पण होणार आहे, खनिजांची पण होणार आहे. म्हणजे आपणच फक्त 5व्या आयामात जाणार आहे असं नाहीये. त्याच्याबरोबर जेवढं काही आहे पृथ्वीवर ते सगळं त्याच्यासोबत जाणार. त्यालाच मार्फोजेनेटिक फील्ड असं म्हटलं जातं, की ती एक चैतन्य अवस्था आहे मार्फोजेनेटिक फील्ड. अशा प्रकारे ते हे सायंटिफिक कन्सेप्ट आहेत, की टेट्रामॉर्फोजेनिक फील्ड वगैरे बनलं जातं आणि आपण सगळे मिळून विकास व्हायला लागतो. त्याच्यानंतर ह्या सिलिकेट मॅट्रिक्स ज्ञान जे मिळतं त्याच्यातनं आपल्याला हे पण माहिती आहे, की हार्ट चक्र किंवा अनाहत नाद जो ऐकू येतो तो पण हे याचाच, किंवा नाद ध्यान जे म्हटलं जातं, किंवा ध्वनी तो ऐकायला सलग येणं, ओंकाराचा ध्वनी असेल, अनाहत नाद ज्याला म्हणतो, ते म्हणजे पण ह्या प्रोसेसचाच भाग आहे. तर जेव्हा डीएनए ऍक्टिव्हेट होतो तेव्हा हे त्याच्यामध्ये ती अनाहत नाद ऐकू येणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. तर आता आपण बघूया की हे डीएनए ची RRA प्रोसेस, डीएनए ऍक्टिव्हेशन होतं म्हणजे ती प्रोसेस काय होते. तर रिअलायनिंग रिकनेक्टिंग ऍक्टिव्हेशन ज्याला म्हटलं जातं, ती प्रक्रिया डीएनए ऍक्टिव्हेशनची प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. त्याच्यात 12 डीएनएचे स्ट्रँड्स आहेत, ते रेकॉर्डिंग प्रोसेस आहे त्याच्यात. आणि न्यू टेक्नॉलॉजी सायन्स जे काय आहे ते त्या 2 स्ट्रँडच्या डीएनए मध्ये त्याचं नॉलेज आहे, न्यू टेक्नॉलॉजी किंवा सायन्सचं. पण जे काही सुप्त ज्ञान आहे ते 10 जंक डीएनए आपण म्हणतो, जे की आता ऍक्टिव्हेट व्हायला लागले, अदर 10 डीएनए स्टँड्स त्याच्यात हे सगळं आहे. तर ते जो आपला डीएनए आहे किंवा आपण पण आहे मल्टी डायमेन्शनल बिईंग आहे, मॅडमनी पण सांगितले बऱ्याचदा सेशन मध्ये. तर आपण मल्टी डायमेन्शनल बिईंग आहे, त्यामुळे आपल्याला मल्टी डायमेन्शनचं ज्ञान नॉलेज आपल्याकडे आहे. आणि त्या 10 जंक डीएनए मधनच ते ज्ञान, अगाध ज्ञान जे आहे आपलं मल्टी डायमेन्शनचं चैतन्य शक्तीचं, ते सगळं त्या 10 डीएनए मध्ये लपलेलं आहे. आणि जसं जसं ते 10 डीएनए बाकी 2 तर ऍक्टिव्हेट आहेतच ऑलरेडी, जसे जसे 10 ऍक्टिव्हेट होतात तर ते RRA ची प्रोसेस करून ते ज्ञान आपल्याला मिळायला लागतं. मग या प्रोसेसमध्ये आपल्याला मल्टी डायमेन्शनल शक्तींची क्षमता, भौतिक क्षमतेला एथरिक बॉडीच्या लेवलमध्ये, आता आपल्याला ते 7 बॉडींच्या कन्सेप्ट पण झाल्या असणार आहेत आपल्या इथे विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती. नसतील तर किंवा तुम्हाला माहिती नसतील तर युट्यूबवर पण PSSMच्या चॅनलवर पण बऱ्याच जणांनी घेतले ते इथरिक बॉडी वगैरे, बॉडीचे प्रकार 7, आपल्या 7 शरीर. तर इथरिक बॉडीच्या लेवलला जाऊन ही प्रोसेस आपली होते. तर त्याच्यात काय होतं की आपल्या न्यूरल नेटवर्क जे आहे त्याच्याद्वारे आपल्या या प्रोसेसमध्ये ऍक्टिव्हेशन चालू होतं. न्यूरल म्हणजे ब्रेनशी कनेक्टेड न्यूरॉन्स म्हणतो, न्यूरो ट्रान्समीटर्स वगैरे, त्याच्या नेटवर्क थ्रू याचा विकास होतो आणि आपण एक्सपिरियन्स करतो उन्नत लोकांमधनं संदेश मिळण्याचे. आणि ते याच RRAच्या प्रोसेसमुळेच होतं. आणि या प्रोसेसमुळे बाकीच्या डायमेन्शन मध्ये पण काय आहे, तिथल्या एंटिटी सोबत बोलणं, जे काय आहे चॅनेलिंग होणं किंवा जे काय आहे हायर लेवलचं ज्ञान, पुढचं ज्ञान आधीच होणं, हे सगळं व्हायला लागतं. आणि आपल्या ज्या ग्रंथी आहेत, तर ह्या प्रोसेसमध्ये आहे ना, डीएनए RRAच्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा ना हृदय चक्र ऍक्टिव्हेट होतं. थायमस ग्लँड जी आहे ती पहिला ऍक्टिव्हेट होते. आणि बघ सगळ्या भावना क्लिअर होतात सगळ्या भावना, म्हणजे जे काय द्वेष विष जे काय जेलसी, हे सगळं क्लिअर होतं, क्लीन्स होतं आपण पूर्णपणे. आणि हार्ट चक्र ओपन किंवा थायमस ग्लँड ऍक्टिव्हेट झाल्यामुळे प्रेमाची भावना आहे पहिला सुरुवात आहे ती तिथून होते. मॅडमनी पण बऱ्याचदा सांगितलं की ब्रेन पेक्षा पण फास्ट रिझल्ट किंवा जे आहे ते आपल्या हृदयातनं केल्यावर होतं किंवा प्रेमाच्या भावनेतनं जास्त होतं. म्हणून बघा
एनर्जीमध्ये हायर एनर्जीला राहायचं असलं तर प्रेमाची भावना लव सांगितलं जातं. त्याच्या बाजूच्या पण आजूबाजूच्या आहेत भावना, पण लव का सांगितलं जातं कारण ते पटकन रिझल्ट देतं, पटकन त्यातनं म्हणजे ती भावना येते आपल्याकडं, इझिली येऊ शकते ती म्हणून. तर हे जे काही RRA प्रोसेस आहे, रिअलाइनिंग रिकनेक्टिंग ऍक्टिव्हेशन जे होतं डीएनएचं, त्याच्यात पहिली स्टेप तीच आहे, हृदय चक्र किंवा थायमस ग्लँड ऍक्टिव्हेट होणं. आणि सगळ्या बाकीच्या भावना क्लिअर होतात, क्लीन्स होतात. आणि जे की डीएनएचं रेकॉर्डिंग आहे ते पहिलं जे काही स्विच ऑफ झालेलं होतं ते ज्ञान परत ऍक्टिव्हेट व्हायला लागतं, म्हणजे स्विच ऑन व्हायला लागतं. जेव्हा स्टेप होते आपली की डीएनए सॉरी हृदय चक्र ऍक्टिव्हेट होतं, थायमस ग्लँड ऍक्टिव्हेट होते, अलाईन होते तेव्हा. तर आपल्याला मध्ये डीएनए मध्ये संपूर्ण विश्वाचं जे ज्ञान आहे ते पूर्णपणे आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. आणि या डीएनए प्रोसेसद्वारे इथरिक शरीर जे आहे हे प्रकाश शरीराच्या अवस्थेपर्यंत आपल्याला विकास करून घेतं. म्हणजे इथरिक बॉडी टू लाईट बॉडी ह्याचं जे कन्व्हर्जन होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं, ते या RRA प्रोसेसद्वारे होतं. तर याच्या आधीच्या स्टेपमध्ये बघितलं की आपण 2 स्टँडचा डीएनए ऍक्टिव्हेट होता, 12 स्टँड पर्यंत आता तो ऍक्टिव्हेट होतोय. तर ही 12 डीएनएची सूत्र जी आहेत, स्टँड्स आहेत, ते सहस्त्रार स्थितीमध्ये असतात आणि ती चक्रांना क्रिस्टल्सनं जोडून ते नेटवर्क बनतं, मर्काबा बनतो. तो मर्काबा अँटेना जो आहे तो आपल्याला उन्नत लोकांची एनर्जी पुरवायला, माहिती मिळवायला मदत करतो. आणि याचा परिणाम म्हणजे काय होतं की आपल्यासोबत ती एनर्जी आहे ती कनेक्ट व्हायला लागते आणि त्याच्या लाईफ फोर्स एनर्जी सोबत ते जोडले जातात. म्हणजे जसे आपली एनर्जी आहे तसं लाईफ फोर्स एनर्जी आपल्या मल्टी डायमेन्शन सोबत ती लाईफ फोर्स एनर्जी आपण त्याच्यासोबत जोडले जातो. आणि या लाईफ फोर्स एनर्जी मध्ये जी शक्ती असते ती जीव शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि आपलं शरीर अजून शक्तिशाली बनतं. आता हे RRA प्रोसेस सांगायला चालू झालंय की पहिलं जे आहे ते हृदय चक्र म्हणजे थायमस ग्लँड ऍक्टिव्हेट होतात आणि जे 12 आपल्या सहस्त्रार स्थितीच्या इथं 12 क्रिस्टल्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत मग असे मी एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे ते कनेक्ट होऊन एका शक्तीचं रूपांतरण होतं त्याचं. आणि ती शक्ती किंवा ती एनर्जी आहे ती पूर्णपणे आपल्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होते किंवा मल्टी डायमेन्शनल लाईफ एनर्जी फोर्सेस सोबत कनेक्ट होऊन आपलं लाईफ काय होतं, जी जीवशक्ती आहे आपल्यामधली शरीरामध्ये ती प्रवेश, ती जी शक्ती तयार होते ज्याला जीवशक्ती म्हटलं, आणि ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायला लागते आणि आपलं शरीर अजून शक्तिशाली बनायला लागतं. जसं म्हटलं की आपल्या बाउंड्री आहेत त्या, कक्षा आहेत त्या रुंदावत जातात, लिमिट्स आहेत त्या आपले लिमिट वाढायला लागतात. आणि ते RRA प्रोसेसच्या पण आधी आपल्याला जसं म्हटलं की हे लक्षात ठेवलं पाहिजे की हृदय चक्र आणि जे क्रिस्टल्स आहेत सहस्त्रार स्थिती जवळचे ते ऍक्टिव्हेट होतात. आणि त्या मर्काबा अँटेनाद्वारे आपल्याला आउटर बॉडीचे एक्सपिरियन्स हे सगळं मग असे झालं त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर काय होतं मग हे सगळं कनेक्ट झालं, ते जीव किंवा जे लाईफ फोर्स आहेत त्यातनं कनेक्ट होऊन आपल्याला ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायला लागली. आणि ते प्रवेश केल्यावर काय होतं की हायपोथॅलॅमस ग्रंथी जी आहे जी की मेंदूमध्येच, आपण पिनियल ग्लँड आपण बघितली छोटी, त्याच्या खाली पडजिभेसारखी पिट्युटरी ग्लँड बघितली आणि त्याच्या पण खाली थोडीशी त्याच्या जवळच तिथे हायपोथॅलॅमस ग्रंथी आहे. तर ती हायपोथॅलॅमस ग्रंथी जी आहे ती ऍक्टिव्हेट व्हायला लागते आणि मग आपल्याला लाईट कोडिंग किंवा लाईट लँग्वेजेस जे म्हणतो किंवा प्रकाशिक भाषेचं नॉलेज प्राप्त व्हायला लागतं. आणि हे प्रकाशिक भाषा म्हणजे काय तर जे काही उन्नत लोकांकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे ते त्याचं रूपांतरण किंवा ट्रान्सलेशन जे म्हणतो आपल्या भाषेत होणं, चित्र वगैरे जे काय आहे ते त्याच्यात होतं. तर या डीएनए RRA प्रोसेस जी होते त्याच्यात डीएनए ऍक्टिव्हेट होतोय म्हणजे काय होतं की भौतिक डोळ्यांना आपल्याला ज्या गोष्टी दिसत नाहीत किंवा दिसणार नाहीत त्या आधिभौतिक शक्तीच्या रूपात आपल्याला दिसायला लागतात. ऑरा बघू शकतो आपण. बऱ्याच जणांना म्हणजे ज्यांची झाली आहे ही RRA प्रोसेस ते समोरून माणूस आला की ते सांगू शकतात की बाबा याचा ऑरा किती आहे, किती स्ट्रॉंग आहे, वीक आहे, हे त्यांना कळायला लागतं. तर ते RRA प्रोसेस ज्यांची होते ना त्यांना हे कळायला लागतं समोरच्या माणसाला किंवा याला बघूनच की त्यांचा ऑरा किती आहे वगैरे. शरीरात ज्या रिॲक्शन आपण देतो किंवा भावनेतनं व्यक्त होणार असतो ते आपल्याला आधीच समजायला लागतं. आता बऱ्याच जणांना ते समजायला लागले कारण आपण हायर लेवलला पोहोचतोय, आपले डीएनए ऑलरेडी ऍक्टिव्हेट झालेत. ते जे काही 10 डीएनए आपण म्हणतोय जंक डीएनए होते जे ऍक्टिव्हेशनचे प्रोसेस चालू आहे तर त्यातले निम्म्यापेक्षा जास्ती डीएनए ऑलरेडी आता आपले ऍक्टिव्हेट झालेले आहेत. म्हणून आपण 5व्या डायमेन्शनला जायला तयार झालोय ना किंवा आपल्याकडे ती क्षमता आली आहे. तर
आपल्याला ते कळायला लागतं आधीच, जसं की आपले गुण राग वगैरे जे काय ते आपल्याला आधीच समजायला लागतं ना. तर ही प्रोसेस व्हायला लागते तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि कठीण गोष्टी ज्या आहेत त्या ज्या आपल्याला समजत नव्हत्या त्याचे ते आता समजायला लागल्या, त्याचं सोल्युशन मिळायला लागलं आपल्याला. आपोआप मिळायला लागलं, असं पण नाही की आपल्याला त्याच्यासाठी काही वेगळं करायला लागलं. मग मागच्या जन्मांमधलं आपण ज्ञान बघू शकतो किंवा आपल्याला ते आठवू शकतं. दिव्य नेत्र म्हणतो, वाचा सिद्धी, या सिद्धीच्या आपण म्हणतो ते थर्ड आय ऍक्टिव्हेशन होणं, हे सगळ्या त्याचाच भाग आहे. ऍस्ट्रल ट्रॅव्हल होणं हे सगळं त्याचा भाग आहे. तर अशा पद्धतीनं हे आर प्रोसेसद्वारे, आर प्रोसेसच्या आपण स्टेप बघितल्या. थायमस ग्रंथी पासून सहस्त्रार स्थितीला असलेले 12 क्रिस्टल मर्काबाच्या रूपाने कनेक्ट होऊन एक शक्ती रूप तयार होतं आणि त्या शक्तीचं आपल्या शरीरात प्रवेश होतो आणि हायपोथॅलॅमस ग्लँड जे आहे ते ऍक्टिव्हेट होऊन ही प्रोसेस होते आणि आपले डीएनए ऍक्टिव्हेट होऊन त्याचे फायदे पण आपण आधी बघितले. तर अशा पद्धतीने ही डीएनए ऍक्टिव्हेशनची प्रोसेस होते. तर हे सगळं झाल्यामुळे काय होतं, फ्युचर म्हणजे आता पुढचा मी पॉइंट लिहिलाय की फ्युचर ऑफ अर्थ. तो ह्याच्यासाठी लिहिलाय की हे सगळं झालं, आता आपल्याला डीएनए ऍक्टिव्हेट झाला, पण पुढं काय होणार हे आपल्याला क्युरिओसिटी असते ना. तर आता आपल्याला तर माहिती आहे आपली पृथ्वी जी आहे ती फोटॉन बँड मध्ये आहे, त्याच्या लहरींमध्ये आहे, रेडिएशन मध्ये आहे. जे की रेडिएशन्स आहेत म्हणजे असा योगायोग आहे तो खूप रेअरली येतो आणि तो आत्ता पृथ्वीवर आला. आणि त्याच्यापेक्षा पण मिरॅकल म्हणजे आपण त्या काळात पृथ्वीवर आहे. तर या फोटॉन बँड मध्ये आपल्याला गॉड लेवलला किंवा परमात्म्याच्या लेवलला परावर्तित होण्याची क्षमता किंवा आपण होऊ शकतो आपण जर ठरवलं तर. साहजिक आहे, त्यासाठी आपल्याला आपल्यावर स्वतःवर काम करायची गरज आहे. काम करायची गरज आहे म्हणजे आपलं कॉन्शियसनेस वाढवणं म्हणा, ज्ञान घेणं, आपली एक्सेप्टन्स, मला करायचं आहे ते, ही पण भावना पाहिजे ना. तर ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी होतील तेव्हा आपण त्या परमात्म्याच्या लेवल पर्यंत पण जाऊ शकतो आत्ताच्या स्थितीमध्ये, या फोटॉन एनर्जी आहे पृथ्वीवर तोपर्यंत. तर ही फोटॉन एनर्जी जी आहे, तर एका पुस्तकाच्या किंवा लिटरेचर थ्रू अशी माहिती मिळाली की 2000 वर्ष चालणार आहे. माहिती नाही यातलं तथ्य किती आणि काय, फक्त एका रेफरन्स थ्रू कळाले आहे की ती 2000 वर्ष फक्त ती असणार आहे. तर त्या 2000 वर्षात जे हवंय ते होऊ शकतं. म्हणजे जसं म्हटलं की बेबी सोल पासून आपण हायर सोल पर्यंत ट्रान्सफॉर्मेशन आपल्यामध्ये घडवू शकतो. तर या फोटॉन बँड मुळे ते होत आहे. तर आपल्या जीवनात बहुमुखी किंवा सगळ्या बाजूंनी विकास आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण अ, तयार होऊ शकतो आणि करू शकतो या फोटॉन बँडमुळे. तर या पृथ्वीवरती या सगळ्या गोष्टी बदल घडले आहेत, त्यामुळं हे शक्य आहे. फोटॉन बँड मध्ये आपण आहे कारण दोन्ही बाजूनी पिंडातनं पण आणि ब्रह्मांडातनं पण तयारी आहे त्याची. मग यात पुन्हा ब्रह्मांडातनं आता तयारी आहे, ही सगळीकडनं प्रूव्ह झालंय सायंटिफिकली पण. एनर्जी बदलते, फोटॉन बँड आलाय, मॅग्नेटिक क्षेत्र कमी झालंय, हे सगळं प्रूफ मिळालेत आता सगळे. पण आपल्या आतमधलं जे प्रूफ आहे ते आपल्यालाच मिळवायला लागेल ना. आपल्यालाच ती एक्सेप्टन्सची भावना, आणि जेव्हा त्या दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच होतील, पिंडातली आणि ब्रह्मांडातली, आपोआप तो सोल पोहोचणार आहे. त्याच्यासाठी वेगळं काहीच करायची गरज पडणार नाही. तर हे जे डेव्हलपमेंट होण्यासाठीची सगळी पूरक स्थिती आपल्या आत्ता या धर्तीवर आहे. जसं बी पेरलं की त्याचा महावृक्ष व्हायला बरेच वर्ष आणि हे जातात, काळ जातात. किंवा आपण म्हणतो वडाचं झाड, पिंपळाचं झाड वर्षानुवर्ष जन्मोजन्मांपासून असतं आपल्या ह्याच्यापासून. तशा पद्धतीने त्याचं महावृक्ष व्हायला एवढे वर्ष आणि काळ जायला लागते. पण आत्ताची स्थिती अशी आहे की आपण ठरवलं, आपण त्या फ्रिक्वेन्सीला मॅच झालो तर या एका जन्मातच आपण त्या बी पासून डायरेक्ट महावृक्ष होऊ शकतो. हे म्हणजे एक उदाहरण म्हणून. तर हे जे आपल्या शरीराचे जे कण आहेत, पेशी आहेत, डीएनए अणु परमाणू जे आहेत, ते हळूहळू आपण जे रिकोडिंग करतो, त्याचं डीएनए ऍक्टिव्हेशन होतं तसं. आणि फोटॉन बँड मध्ये असल्यामुळं ते सोपं झालंय रिकोडिंग करणं किंवा आपल्या आकाशिक रेकॉर्ड चेंज करणं, ब्लू प्रिंट चेंज करणं, आपले कोडॉन चेंज करणं, डीएनए पण पूर्णपणे चेंज होतं. ऑब्विस आहे, जसं आपण बाकी सगळं चेंज करू शकतो, आपल्या भावना चेंज होतात, आपलं सगळं चेंज होतं. म्हणजे काय भावना आहेत, आता पुढे एक आहे स्लाइड मी तुम्हाला दाखवते ते. भावना ज्या चेंज होतात तेव्हा आतमधलं सगळं चेंज होतं, एन्झाईमचं स्ट्रक्चर चेंज होतं. जे सायन्स फील्डमध्ये त्यांना बायोकेमिस्ट्री जे शिकले असतील त्यांना माहिती असेल, बायोकेमिस्ट्री मध्ये ना स्ट्रक्चर्स आहेत, एन्झाईमचे स्ट्रक्चर्स आहेत, प्रोटीनचे स्ट्रक्चर्स आहेत, आपल्या डीएनएचं स्ट्रक्चर आहे. तर हे स्ट्रक्चर चेंज व्हायला लागतात. भावना जशा बदलतात ना आपल्या, तसे हे स्ट्रक्चर चेंज व्हायला लागतात. तर ती कपॅसिटी आपल्याकडे येते. जे काय आपल्या डीएनए मधले अणुरेणू आहेत त्यांच्या सहाय्याने रिकोडिंग व्हायला लागतं. त्या फोटॉन बँड मुळे अजून ते सोपं झालंय हायर फ्रिक्वेन्सी मध्ये असल्यामुळे. आणि जे आपलं कार्बन शरीर आहे, आता जे स्थूल शरीर आहे, त्याचं आपल्या लाईट शरीरामध्ये, लाईट बॉडीमध्ये, म्हणजे थर्ड डायमेन्शन टू फिफ्थ डायमेन्शन, ही जी प्रोसेस आहे, हा जो विकास आहे,
तो होतो रूपांतर, म्हणजे आपल्या कार्बन बॉडीमधनं क्रिस्टल बॉडीमध्ये रूपांतरण होतं. आणि हे परिवर्तन फक्त ह्युमन बॉडीमध्येच नाही, संपूर्ण गॅलेक्सीमध्ये, आकाशगंगेमध्ये सर्व प्राण्यांमध्ये होणार आहे. आणि हे संपूर्ण आकाशगंगेमध्ये डेव्हलप होऊन मल्टी डायमेन्शन मध्ये परावर्तित होऊन हे सर्व काम जे आहे ते सगळं RRA प्रोसेस द्वारेच होत आहे आणि होणार आहे. डीएनएच्या थ्रू, म्हणजे पिंडी ब्रह्मांडी दोन्ही, आपण पिंडातला जो विचार करतो ते RRA प्रोसेस थ्रूच हे सगळं होणार आहे. आणि संकल्प जे काही म्हणतो साधनेची गरज आहे त्याला, संकल्प नुसते असेच होत नाहीत. जर साधना केली तर संकल्प सिद्धीला येतात, फळाला येतात. तर त्यासाठी ध्यान तर खूपच गरजेचं आहे. मग नुसतं ध्यान करतोय, तासन तास बसतोय आणि डोक्यात विचार चाललेत असं मला ध्यान अजिबात नाही. समजून घ्या, त्याची डेप्थ समजून घ्या. तर अशा पद्धतीनं ही RRA प्रोसेस होणाऱ्या होते आणि चालू आहे ऑलरेडी. प्रत्येकाच्या शरीरामध्ये ही RRA प्रोसेस चालू आहे, धर्तीवर ऑलरेडी झालेली आहे, म्हणून बदल दिसत आहेत. शरीरातही चालू आहे. आणि त्यामुळं हे फ्युचर ऑफ अर्थ जो शब्द लिहिलाय, म्हणजे फ्युचर नाहीच आहे, आता ते प्रेझेंट चालू स्थिती आहे की हायर एनर्जीमध्ये, आणि हे सगळे बदल व्हायला लागले. तर अशा पद्धतीनं डीएनए ऍक्टिव्हेशनची प्रोसेस आहे. आणि आता आपल्याला ह्या माहिती आहेत, मॅडम पण प्रतिपदेचं जेव्हा स्लाइड दाखवतात PPT, तेव्हा हा चार्ट नेहमी दाखवतात, बरोबर. आपले जे काही भावना आहेत त्याच्यानुसार आपल्या एनर्जीच्या लेवल मोजल्या जातात. त्याप्रमाणे बघा, लव ही फ्रिक्वेन्सी 500च्या लेवलला आहे आणि ती खूप इझिली येते. आणि बघा, जर आपल्याला उन्नत लोकांकडे जायचं असेल, हायर ज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल, तर आधी एक्सेप्टन्स पाहिजे. 350 लेवलला येतो. त्याच्यानंतर ना लव आहे, आणि मग पुढच्या गोष्टी पीस आणि एनलायटेनमेंट वगैरे गोष्टी आहेत. तर हे एक्सेप्टन्सची भावना आधी आपल्यात पाहिजे. त्याच्यानंतर न सगळ्यात जास्ती ताकद आपल्या हृदय चक्रात, थायमस ग्रंथीमध्ये आहे. तिथून आपण ठरवलं तर काहीही करू शकतो. बघा, पूर्वी म्हटलं जायचं की व्यावहारिक जे काही निर्णय आहेत, पूर्वी म्हणजे आता पण लागू होतात ते, व्यावहारिक किंवा दुनियादारीतले निर्णय आहेत ते तुम्ही डोक्याचा विचार करून, डोक्याने विचार करून करा. पण रिलेशन मध्ये किंवा आत्म्याशी रिलेटेड गोष्टी आहेत ते हृदयात, मना म्हणजे मन नाही म्हणता येणार त्याला, हृदयातनं त्याचा विचार करा. तर हृदयात आपल्या प्रेमाची भावना सुपर पॉवर आहे. तर सेल्फ लव्ह इज युअर सुपर पॉवर, अँड व्हेन युअर लव्ह ओव्हरफ्लोज यू कॅन परफॉर्म मिरॅकल्स ऑफ काइंडनेस. हे एक कोट आहे. म्हणजे जर आपण आपल्याकडे जी असलेली सुपर पॉवर आहे, सेल्फ लव्ह आहे, त्याचं जेव्हा ओव्हरफ्लो होतं तेव्हा मिरॅकल्स किंवा काइंडनेस, कंपॅशन येतं आणि मिरॅकल्स होऊ शकतात. ओशो म्हणतात, इफ यू लव्ह युअर सेल्फ यू लव्ह अदर्स, इफ यू हेट युअर सेल्फ यू हेट अदर्स, इन रिलेशनशिप विथ अदर्स इट इज ओनली यू मिरर. म्हणजे आपल्या आतमध्ये स्वतःबद्दल जी भावना असेल आपण तीच दुसऱ्यांबद्दल देऊ शकतो, करू शकतो. भावना आपल्याला वाटू शकते, फील होऊ शकते. तर काय होते आपल्या आपल्या स्वतःबद्दल ते बघायचं आहे, जेणेकरून आपण आपल्याला अनालाइज करू शकतो की म्हणजे मिररवर तर खूप छान झालंयच आपल्या इथं. जर येत नसेल स्वतःबद्दल तर पण ती भावना, तर ती आपण अशी वाढवू शकतो. तर मगाशी मी म्हंटल स्ट्रक्चर चेंज होतात. तर दोन्हीकडचे तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. हे एकदम फक्त लाल आणि निळ्या रंगाचं जे दिसतं हे ऍक्च्युली प्रोटीन स्ट्रक्चर आहेत, किंवा ज्याच्यापासून आपला डीएनए बनलाय, जीन्स म्हणून, एन्झाईम्स म्हणून, त्याचे स्ट्रक्चर्स असे बायोकेमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर म्हणा, बायोकेमिकल 3D स्ट्रक्चर असे दिसतात. म्हणजे आता ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंट्स मध्ये हे अशा पद्धतीचे दिसतात. ह्याच्यात कलर वेगळे वेगळे देऊ शकतो, हे फक्त कळण्यासाठी आहे. तर हे लाल आणि निळ्या रंगाचे फक्त दिसतात ना, त्याच्यात कुठेतरी कुठेतरी हिरवं दिसतंय. तर हे जे जेव्हा आपली भावना, राग असणं, द्वेष असणं, ज्या निगेटिव्ह भावना जेव्हा असतात ना, तेव्हा ते हे एवढं कॉम्प्लिकेटेड आणि गुंतागुंतीचं बनतं. जसं दोरा आहे ना, गुंतला जातो, तो सोडणं जेव्हा मुश्किल होतं, गुंतला जातो. तर या जेव्हा या निगेटिव्ह भावना येतात ना, तेव्हा हे आपल्या आतले एन्झाईम्स पण त्यांचं स्ट्रक्चर चेंज करतात. आणि ते अशा पद्धतीचं होतं. आणि तेच आता दुसऱ्या बाजूचे जी तुम्ही फोटो बघितला तर त्याच्यात सेपरेटली तुम्हाला निळा रंग दिसतो, स्प्रिंग दिसतात व्यवस्थितपणे. याच्यात पण स्प्रिंग दिसतात, पण त्या खूप गुंतागुंतीच्या. आणि दुसऱ्या चित्रात आहे, ज्याला बॉर्डर केली आहे काळ्या रंगाने, त्याच्यात पिवळा, हिरवा, लाल, निळा हे सगळे चारही वेगळे वेगळे सेपरेट व्यवस्थित दिसतात. तर हे चित्र दाखवण्यामागचं कारण हे आहे की डीएनए मध्ये चेंज होतं. म्हणजे काय होतं, आधी सूक्ष्म लेवलला होतो ना, आपल्या एन्झाईम्स मध्ये, जीन्स मध्ये, डीएनएच्या कोडॉन मध्ये, स्ट्रक्चर मध्ये चेंज होतो आणि मग आपल्यात बदल होतो. तर हे सूक्ष्म लेवलचे चेंज आहे. तर जेव्हा आपण अलाइन होतो
डीएनए ऍक्टिव्हेट होतो तेव्हा हे सुटसुटीत असं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. इव्हन एक व्हिडिओ पण आहे, फक्त त्याला कॉपीराईट्स वगैरे येतील तर बघूयात नंतरच्या भागात वगैरे दाखवता आला तर मी दाखवेन की कसं डीएनएचं स्ट्रक्चर चेंज होतं, म्हणजे आपल्या भावनांनुसार. आपण लोअर फ्रिक्वेन्सीच्या भावनांमध्ये असतो ना, तर तो सरळ असा गोल गोल फिरणारा स्ट्रक्चरवाला जो डीएनए आहे ना, तो असा गोल होतो आणि त्याची गाठ तयार होते. त्याची वाढ किंवा तो असा सुटसुटीत राहत नाही. बघा, आपण बंदिस्त असणं आणि फ्रीडम असणं फरक आहे ना आपला. तर तो बंदिस्त होतो, असा डीएनए गोल होतो त्याचा शेप, आणि त्याची गाठ निर्माण होते, आणि मग बाकीचे आजार जसं कॅन्सरची गाठ वगैरे आपण म्हणतो, तर ते तसं त्याच्यातनं क्रिएशन होतं त्याचं. आणि जेव्हा आपण शांत स्थितीत असतो, ध्यानात असतो, श्वासासोबत असतो, तेव्हा तो डीएनए सरळ म्हणजे सुटसुटीत असा व्यवस्थित स्पायरल फॉर्म मध्ये ऍक्टिव्हेट व्हायला लागतो, त्याच्यात बदल व्हायला लागतात चांगले चांगले. तर ह्याचं सूक्ष्म लेवल म्हणजे मी या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे वी आर ऑल शेअरिंग वन कॉन्शियसनेस. बघा इथं या चित्रात तुम्ही बघाल तर सगळं म्हणजे खाली जे काही प्राणी आणि छोटं बाळ पण आहे, त्याच्या खाली पण जमिनीवर बघाल तुम्ही तर वनस्पती आहेत, फुलं आहेत, सगळे प्राणी आहेत, सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत तिथं. आपण म्हणजे मनुष्याचं ते छोटं बाळ आहे, हे सगळे एकच आहे, म्हणजे एकाच परमात्म्यापासून आले. तर जेव्हा हे डीएनएचं ऍक्टिव्हेशन 12 डीएनए ऍक्टिव्हेट होतील, आपला कॉन्शियसनेस तेवढ्या हायर लेवलला जाईल, तेव्हा आपण वननेस मध्ये येतो. म्हणजे मगाशी मी उदाहरण दिलं भौतिक अवस्थेतलं किंवा भौतिक आयुष्यातलं, की आधी वाटायचं नाही लगेच मदत करावी दुसऱ्यांना, फक्त घरच्यांना, जवळच्यांना, मित्र-मैत्रिणींना मदत करायची. म्हणजे जेव्हा हे डीएनए ऍक्टिव्हेशन झालं, बदल झाले ध्यानामुळं, तेव्हा प्रवासात कोणी अनोळखी जरी भेटला आणि त्यानं पाण्याची बाटली घेतली, पाणी पिलं आणि दिली नाही तरी काही वाटत नाही, कारण तो वननेस आला. बरोबर. तर ह्या असं वननेसचं जे आहे ते भावना आहे ती ऍक्टिव्हेट होते आपली, किंवा आपला कॉन्शियसनेस वाढतो त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीनं आज आपण डीएनए ऍक्टिव्हेशनचे फायदे आणि डीएनए ऍक्टिव्हेशनची प्रोसेस बघितली, कसं ऍक्टिव्हेट होतं ते. तर आपण ध्यान करूयात. तर पाण्याची थेरपी करून घ्या आणि पाणी पिऊन घ्या. आणि ज्यांना कोणाला ना आज जे काही ज्ञान घेतले किंवा आजपर्यंत जे ज्ञान घेतलंय आपण, त्यात काही डाऊट असतील, शंका असतील, प्रश्न असतील, जे काही असेल ते लिहून ठेवा. शक्यतो ना सोमवारी आपण त्याचे सगळे ते क्लिअर करूयात. आता थोडं वेळेचं आहे, याच्यामुळे आपल्याला रोज नाही घेता येत आहे. आपल्याला हे मिळणं, जे काही ज्ञान येते ते आपल्याला ग्रहण करणं आता जास्ती इम्पॉर्टंट आहे. तर ह्याचे डाऊट पण आपण सगळे, ते पण इम्पॉर्टंट आहे, डाऊट क्लिअर करणं पण. तर ते आपण सोमवारी घेऊया. त्यामुळे तुम्ही तुमच्या वहीत, नोटबुकमध्ये कुठे लिहून ठेवा ते, जेणेकरून विसरले जाणार नाही आणि ते क्लिअर होतील नंतर. कारण एकाच्या डाऊटमुळे बाकीचे पण जेवढे असतात ना, त्यांचे पण बरेच डाऊट असतात, ते क्लिअर होत असतात. त्यामुळे ते तुम्ही लिहून ठेवा, आपण सोमवारी ते सगळं क्लिअर करूया. तर ध्यानाच्या स्थितीमध्ये